नाही, महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्याची जर रेस लावलीच असेल, म्हणजे सध्या तरी आपण बोलूया की सगळीकडे बोल घेवडे वक्तव्य सर्व बाजूनी येत आहे. मात्र जर अशी चर्चा सुरूच असेल, तर अशा चर्चेमध्ये राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला देखील असं वाटतं की स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मनोभावनेचा एक उद्रेक त्या ठिकाणी दिसून आला. आदरणीय दादांनी केलेल्या कामांचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेला त्यावेळेस दादांच्या उणीव भासायला लागली आणि त्याच्यामुळं दादांनी जो काही पुरोगामी आणि अग्रगणी महाराष्ट्राचा विचार ह्या महाराष्ट्राला दिला, त्याचं जर खऱ्या अर्थाने त्याचा वारसदार कोणी असेल तर आमच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार आहेत. आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की या महाराष्ट्राची एक पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनींनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. अर्थात हा निर्णय महायुतीचा असणार आहे आणि महायुतीने यापूर्वी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती. भाजपचं देखील एक आता मुख्यमंत्री पद त्यांनी पण घेतलेलं आहे. तर एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला देखील त्यांनी ही संधी द्यावी अशी देखील ज्येष्ठ जे नेतृत्व आहे महायुतीचं त्यांच्याकडे मी करेन. आणि आम्हाला राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चित वाटेल की जर आदरणीय सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी त्यांनी संधी दिली तर कुठे ना कुठेतरी स्वर्गीय अजितदादांना ती श्रद्धांजली राहील. निश्चितच महायुतीचा घटक पक्ष आमचा मोठा भाऊ भाजप आहे आणि भाजपाचं जे शीर्ष नेतृत्व आहे ते अतिशय समजूतदार आहे आणि ज्या पद्धतीनं महायुतीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन त्यांना विश्वासात घेऊन ह्या महाराष्ट्राचा राज्यकारभार ते चालवतात. तर मला तर पूर्ण खात्री वाटते की 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद भूषवलं. आता श्री फडणवीस साहेबांचं देखील 2.5 वर्ष जवळपास पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या काळात पुन्हा त्यांना आता दिल्लीत एक मोठी संधी देणार अशा पण काही बातम्या कानावर येतात. तर मग 2.5 वर्ष शिंदे गटाचे आदरणीय एकनाथ शिंदे झालेले आहेत. 2.5 वर्ष भाजपचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांचं तिचा कार्यकाळ झालाय. आता 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा राष्ट्रवादीला देण्यात यावा आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विराजमान करावं आणि संपूर्ण देशाला एक त्यांनी एक उदाहरण द्यावं अशी मी विनंती या महायुतीच्या सरकारकडे करणार आहे.